So, in this chapter, that is alcohols, phenols, and ethers, the next article is general methods of preparation of alcohols and phenols. So, now we are going to discuss about the preparation methods of alcohol. First method, it is from alkyl halide. Alcohols are prepared using alkyl halides. So alkyl halides on heating with dilute aqueous alkali or moist silver oxide give corresponding alkyl halides. For example, here CH3CH2Br, that is ethyl bromide, when heated with aqueous NaOH gives ethyl alcohol plus NaBr. So in this method, here ethyl bromide is converted into ethyl alcohol. So this reaction can also be carried out by using moist silver oxide, that is ethyl bromide plus AgOH gives C2H5OH plus AgBr. तर ही जी पहिली मेथड आहे फ्रॉम अल्किल हलाइड्स, या मेथडमध्ये अल्किल हलाइड जर आपण ॲक्वियस अल्कली बरोबर जर हीट केलं तर आपणाला अल्कोहोल त्या ठिकाणी मिळतं. दॅट इज Br. याच्यामधला जो हॅलोजन आहे हा हॅलोजन या OH न रिप्लेस होतो. Then second method is by acid catalyzed hydration of alkenes. In this reaction, alkenes react with sulfuric acid to produce alkyl hydrogen sulfate, which on hydrolysis give alcohol. This reaction takes place according to Markovnikov's rule. So first example is ethene. Ethene when treated with sulfuric acid, it gives ethyl hydrogen sulfate, and this ethyl hydrogen sulfate when hydrolyzed it gives ethyl alcohol. तर ही जी पहिली रिॲक्शन आहे, ह्या पहिल्या रिॲक्शनमध्ये आपण अल्कीन घेतलंय. हे अल्कीन इथं या ठिकाणी आपण इथिन घेतलेलं आहे, आणि हे इथिन ज्यावेळेस आपण सल्फ्युरिक ॲसिड बरोबर ट्रीट करतोय त्यावेळेस आपणाला इथिल हायड्रोजन सल्फेट हा इंटरमिजिएट मिळतोय. ह्या इंटरमिजिएटचं पुन्हा जर आपण हायड्रोलिसिस केलं आणि हीट केला तर या ठिकाणी इथिल अल्कोहोल तयार झालं. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन ही मार्कोनिकॉव्हस रूल प्रमाणे होते. म्हणजेच या ठिकाणी जर आपण दुसरं एक्झाम्पल बघितलं, प्रोपीन. हे जे प्रोपीन आहे ह्या प्रोपीनवर सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन केली. आता इथं H आणि OSO3H दोन ग्रुप्स आपणाला जोडायचे डबल बॉन्डच्या अक्रॉस. तर या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट हा ह्या CH ला अटॅच होतोय, म्हणजेच टू द कार्बन कॅरिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. निगेटिव्ह पार्ट इज अटॅच्ड टू कार्बन कॅरिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. त्यामुळे इथं CH ला OSO3H अटॅच झाल्यामुळं आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट हा इथं तयार झाला, आणि त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर मग आपणाला आयसोप्रोपिल अल्कोहोल हे अल्कोहोल तयार झाले. तर याच्यामध्ये प्रोपीनवर सल्फ्युरिक ॲसिडची जी ॲडिशन आहे ही ॲडिशन
ही मार्कोनिकॉप्स रूल प्रमाणे होते. आता पुढची जी मेथड आहे ती आहे म्हणजे हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन म्हणजेच ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन्स. So when diborane means B2H6, diborane reacts with alkene, it undergoes addition to give trialkyl borane, and this trialkyl borane on oxidation with hydrogen peroxide gives alcohol. This reaction takes place contrary to Markovnikov rule, or this is an anti-Markovnikov hydration of alkene. So in this example, here propene, when treated with diborane, gives tripropylborane. And this tripropylborane, when oxidized using hydrogen peroxide, gives N-propyl alcohol. तर इथं आपण प्रोपीन हे अल्कीन घेतलेलं आहे, याच्यावर आपण B2H6 म्हणजे डायबोरेनची रिॲक्शन करतोय, तिथं ट्रायप्रोपिल बोरेन तयार झालं. आणि हे जे ट्रायप्रोपिल बोरेन आहे, ह्या ट्रायप्रोपिल बोरेनचं आपण ऑक्सिडेशन केलं हायड्रोजन पेरॉक्साईड वापरून, आणि हायड्रोजन पेरॉक्साईड वापरून ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एन प्रोपिल अल्कोहोल हे तयार झालेलं दिसतं. आता हे जे ॲसिड कॅटॅलायझ्ड हायड्रेशन आहे, म्हणजे जी आपली दुसरी जी रिॲक्शन होती, ह्या दुसऱ्या रिॲक्शनचा मेकॅनिझम कसा होतो हे आपण बघणार आहे. आता ही जी सेकंड रिॲक्शन आहे, मेकॅनिझम ऑफ ॲसिड कॅटॅलायझ्ड हायड्रेशन ऑफ अल्कीन. तर इथं वॉटर आणि ॲसिड आपण घेतलेला आहे H3O. इथं H3O घेतल्यामुळं ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. त्याची ज्यावेळेस अल्कीन बरोबर आपण त्याला रिॲक्ट करतो, त्यावेळेस ह्या H3O मधला एक H हा तिथं लोन पेअर सोडून या डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच होतोय. आणि डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच झाल्यामुळं ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डमधला एक बॉन्ड निघून जाईल आणि त्यामुळं दुसऱ्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता पॉझिटिव्हली चार्जड कार्बन म्हणजेच त्यालाच आपण काय म्हणतो, कार्बोनियम आयन. आता न्यूक्लिओफिलिक अटॅक ऑन C+, न्यूक्लिओफाईल जे निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बोनियम आयनवर अटॅक करतोय. वरच्या स्टेपमध्ये तयार झालेला जो कार्बोनियम आयन आहे, त्याच्यावर H2O मॉलिक्यूल मधली ऑक्सिजनवर असणारी लोन पेअर ही त्याला अटॅक करते पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर. आता या ठिकाणी ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि शेवटची जी स्टेप आहे डिप्रोटोनेशन, अटॅच झालेला जो वॉटर मॉलिक्यूल आहे, ह्या वॉटर मॉलिक्यूल मधला एक हायड्रोजन ॲटम हा पुन्हा निघून जातोय आणि त्याच्यामुळं त्या ऑक्सिजनवरचा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज तोही निघून जातोय. अशा पद्धतीनं या ठिकाणी कार्बनला OH ग्रुप हा अटॅच झालेला आहे.